आपण दिनांक 23/9/2024 ला ग्रामपंचायतमध्ये सर्वे नंबर 123/131 मधील शिवाजी नारायण गरड व इतर अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले आणि या निवेदनासोबतच आपण एक 55 लाखाचा चेक जोडलेला आहे। याबद्दल आपलं काय म्हणणं? मी मागील 4 वर्षापासून डोणगाव ग्रामपंचायतच्या आवारातील सर्वे नंबर 130-31 मधील अतिक्रमण काढण्याबाबतीत वारंवार निवेदन देऊन तक्रारी करून काही उपयोग झाला नाही। सदर 123 मध्ये काही ग्रामसेवकांनी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाला चालना देऊन आर्थिक माया जमवलेली आहे। तसेच एका गावातील सुज्ञ नागरिकांनी आत्मदानाचा इशारा सुद्धा दिला होता 2021 साली 15 ऑगस्टला, परंतु त्यावरही काही झालं नाही। त्यानंतर मी बुलढाणा येथे सदर तक्रार दाखल केली। तक्रारीवर आदेश प्राप्त झाला। त्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या। निवडणुका होऊन आज 4 वर्ष झाले। वर्ष दीड वर्ष हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलं। त्यानंतर 29/4/2022 ला माननीय सरपंच मॅडम डोणगाव सरपंच पदावर रुजू झाल्या। त्याच्या प्रत्येक मासिक सभेत सर्वे नंबर 123-31चा विषय आहे की आम्हाला अतिक्रम काढायचं आहे, पण अतिक्रम काढण्याच्या नावानं पत्ता नाही। उलट 2 वेळा पोलीस प्रोटेक्शन मागून सुद्धा त्याचा दुसरीकडे दुरुपयोग करण्यात आला। लोकांना दिलेले भूखंड परत घेण्याचा बळकावण्याचा प्रयत्न झाला आणि जे अतिक्रम काढायचे ते काढतच नाही। वारंवार विनंती करून त्यानंतर सुद्धा आलेले विस्तार अधिकारी यांनी त्याला आलेले ग्रामविकास अधिकारी DT तांबारे सध्या बी मी जे चेक दिलेला आहे 55 लाखाचा किंवा गाळे खाली करून मागितलेले किंवा आपण विद्वानोबद्धांना देण्याची मी जी ही तक्रार केलेली आहे त्यावर मी ठाम आहे। गावातील होतकरू, सुशिक्षित, बेकार, नवबौद्ध, अल्पसंख्याक, काही बहुसंख्याक भनभन हिंडा लागले, फिरा लागले आणि बाहेरगावचे लोक येऊन इथं भूखंड माफिया होऊन लाखो रुपये भाड्याच्या स्वरूपात कमवा लागले। तर हे माझ्या मनाला तरी पटत नाही। आणि गावातील काही भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी आमदार होणारे यायला वाटते आपण कशाला बोलावं, कशाला कोणाला दुखवावं, तर ते योग्य नाही। म्हणून मला जे पटलं त्या हिशोबाने मी त्या गोष्टीवर तक्रार केलेली आहे। मी त्या गोष्टीवर ठाम आहे। मला ते खाली करून पाहिजे किंवा मी 55 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि पर गाळा परत 5,000 रुपये भाडं द्यायला तयार आहे। 11 महिन्याचं करारनामा करून सुद्धा द्यायला तयार आहे। गावाचा हिताचा विचार करून माननीय सरपंच सचिव यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, नाही तर पुढील महिन्यात सदर प्रकरण हायकोर्ट येथे दाखल करण्यात येईल। मग त्याच्या पुढे आम्ही काहीही करू शकणार नाही। सर्वे नंबर 123 आणि 131 मधील हे जे अतिक्रमण आहे याच्यामध्ये या अतिक्रमणामध्ये भाड्याने जागा दिलेली आहे की स्वतः दुकानदार लोक राहतात? सर्व भाड्याने दिलेले, किसान अर्बनला दिलेली आहे, काही किरकोळ व्यापाऱ्याला दिलेली आहे, काही स्वतः व्यवसाय करावा लागले। म्हणजे अतिक्रमण करून हे दुकान अतिक्रमण करून 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये डिपॉझिट घेतलेले आहे प्रत्येकाजवळून आणि भाडे खुशाल पैसा कमवा लागले। असे प्रकरण तर आपल्या डोंगामध्ये भरपूर आहेत। असे डोंगामध्ये जवळपास 100च्या वर प्रकरण आहेत। त्या लोकांना ताबा केलेला आहे ग्रामपंचायतच्या नावाने, त्याच्यावर आहे, त्याचा करारनामा नाही, काय नाही। खुशाल 500, 700, 1000 रुपये भाडं आहे आणि 5000, 7000 रुपयाच्या प्रमाणे भाड्याने दिलेली आहे। तसेच गावातील बिडवेच्या चक्की समोरून मागील 25-30 वर्षापासून जे बंद असलेलं काम लॉकडाऊनच्या काळात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून आज तिथं मॉल उभा झालेला आहे, गाळे उभे झालेले आहे। त्यावरही प्रशासनाचं एकदम दुर्लक्ष आहे। तहसीलदार साहेब म्हणतात आम्ही ग्रामपंचायतला दिलेलं आहे, ग्रामपंचायत म्हणते आम्ही काय करावं, ते पहिलेच बांधलेलं आहे। तर आमची मागणी आहे माझी स्वतःची का सर्वे नंबर 23 एक वेळ भूमापक अभिलेखाकडून क्लिअर कट मोजून घेणे, त्याच्या हद्द निश्चित करणे आणि पूर्ण अतिक्रम काढून
गावकऱ्यांना, सुशिक्षित बेकार यांना, अपंग परित्यक्त्या यांना न्याय देणे, जेणेकरून त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि गावात एक चांगलं वातावरण निर्माण होईल. त्या दृष्टिकोनातून ही तक्रार दाखल केलेली आहे.